दिला, 17ला दिलाय, 16ची मुदत पारदर्शक वागावं. एवढं कुठे एवढं दाबताय का लोकांना? एवढं दाबताय का? अरे चांगलं नाही ना, माहित द्या ना, काय बिघडेल का? चेअरमन ऋषीराज, तुमच्याकडनं अपेक्षा नाही, तुम्ही एक माईकची व्यवस्था करा. पुढे बसा. चेअरमन साहेब, सभासदांच्या वतीने विनंती आहे आपल्याला, एक माहिती व्यवस्था करा. शांततेच्या मार्गाने ही सभा होणार आहे. सगळ्या सभासदांना आपले प्रश्न मांडू द्या. काय झाले तर तुम्ही आज इतका दिला आम्हाला 17ला आणि 16 तारखेला म्हणजे प्रश्नाची हे संपली. चेअरमन साहेब, तुमच्याकडनं अपेक्षा आहे सामान्य सगळ्या सभासदांच्या. मग आता प्रश्न तुम्ही बोलताना बा आम्हाला का प्रश्न विचारायचे तुम्ही ऐन वेळेच्या विषयात घेणार का कसं? एकदा बऱ्याच जणांना, आता मला माहित नाही बाकीच्यांना अजेंडा कधी मिळलाय, आणि एवढा पोलीस बंदोबस्त न ठेवता एक वेगळा आदर्श द्या ना. सगळे सभासद आपल्याच बांधवे, प्रेशर कशाला? इथं भीती वाढतोय सगळ्याचा. गोडे पाटील, तुम्ही सांगितलं पाहिजे ना. अहो असं नाही, तुम्ही शांत एक कसं हे पहा, ज्याला प्रश्न विचारायचा असेल, ऐका अशोक बापूंनी तुम्हाला काय सांगितलं असेल, तुम्ही शांत राहा. ज्या ज्या व्यक्तींना प्रश्न शांततेच्या मार्गाने विचारू द्या. आपण सगळे खेळ सभासद आहोत, आपली काम देणं चालली पाहिजे हा उद्देश आहे. त्याच्यामुळे आमदार साहेब ऐका ना, एक माहिती अजून व्यवस्था करा आमदार साहेब. चेअरमन साहेब, शेतकरी भावांनो, सभाशास्त्राचा नियम असा आहे, सहकारी ऍक्ट बघा का, सहकारी ऍक्ट मुंबई, सहकारी ऍक्ट मुंबई असं सांगतोय की हा मालकाचा आणि गाड्याचा हिशोब घेण्याचा दिवस आहे. एक दिवस गाड्याचा आणि मालकाचा एक दिवस असतो. त्याच्यामध्ये पोलीस भावंडांनी, आमच्या मोठ्या भावंडांनी येथे उभं राहून हस्तक्षेप करू नये यांना नम्र विनंती आहे. हात जोडून नम्र विनंती आहे. नवीन PSI साहेब असतील, त्यांनी कायद्याचं पुस्तक वाचावं, तेव्हा या तंबूमध्ये थांबण्याचा प्रयत्न करावा. नाही तर उद्या शरद कृष्णगद्रे हा पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये तुम्हाला तिथं याची विचारणा केली जाईल की सभाशास्त्राच्या नियमाप्रमाणे तुम्ही आतमध्ये का थांबला. ही सभा ही आमच्या शेतकरी भावांनो, ही सभा ही आमच्या चुलीत आणि आमच्या या ठिकाणी हॅलो आपल्या भाऊ 2 मिनिटं. रावसाहेब दादा पवार घोडरंगा सहकारी साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाच्या ठिकाणी नियम शिका सुरुवात होत आहे. मी आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय पोपटराव भुजबळ साहेब यांना विनंती करतो, त्यांनी उपस्थित सभासदांचं स्वागत आणि दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करायची. हॅलो आज आपल्या
रावसाहेब पवार गौरव सहकारी साखर कारखाना मी रावसाहेब नवाले या सहकारी साखर कारखान्याची 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सर्व सभासद बंधू भगिनींचे मी प्रथमतः स्वागत करतो। तसेच आपल्या तालुक्याचे माननीय आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार सभेत उपस्थित राहिलेले त्यांचेही स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचे माजी संचालक, तालुक्यातील विविध सरकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, विविध पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यांचे मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचे चेअरमन, मंडळातील माझे सहकारी यांचे देखील स्वागत करतो। त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंचे स्वागत करतो। जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला दरम्यानच्या काळात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, संरक्षण, संशोधन, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील ज्ञान अज्ञात जीवन झालेल्या थोर व्यक्तींचे तसेच कारखान्याचे संस्थापक संचालक गणपतराव किशोरराव दरेकर, कारखान्याचे माजी संचालक वाल्मिकराव भुजंगराव नागवडे आणि नैसर्गिक आपत्ती अपघात इत्यादीमुळे प्राणात सुटलेल्या देशातील नागरिकांना तसेच आपल्या कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक मजूर, ठेकेदार, हितचिंतक यांचे निधन झाले त्यांना ही सभा नम्रतापूर्वक अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी असून त्यांच्या आत्म्यात सद्गती प्राप्त हो ही ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना आणि सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली उभे राहा ही विनंती करतो। मिनिटं